जय जय रघुवीर समर्थ. दशक 16वा. समास दुसरा. सूर्यस्तवन निरूपण. श्री गुरुभ्यो नमहा. सूर्यमंडलाचा प्रकाशच भूमीवर अवतरलेला परमश्रेष्ठ सूर्यवंश धन्य धन्य आहे. चंद्रावर काळा डाग असून तो एका कृष्ण पक्षात क्षीण होत जातो आणि सूर्यप्रकाश पडताच तेजोहीन होतो. म्हणून आपल्या प्रकाशाने सर्व जीवमात्रांना प्रकाश देणाऱ्या सूर्याची बरोबरी कुणीही करू शकणार नाही. जगातील उत्तम, मध्यम, कनिष्ठ असे धर्म, कर्म, सुलभ, कठीण, नित्य, नेम हे सर्व सूर्याच्या आधारानेच चालतात. एवढेच नव्हे तर वेदशास्त्र, पुराण इत्यादी मंत्र, यंत्र इत्यादी साधने, स्नान, संध्या, पूजा इत्यादी नित्यकर्म हे सर्व सूर्याशिवाय अनाथ आहेत. अगणित विविध योग, विविध मते सूर्योदय झाल्यावरच आपल्या वाटेने पुढे जातात. दिवस नसता तर प्रपंचच नव्हे तर परमार्थाचाही कोणतेही काम योग्य रीतीने न होता व्यर्थ झाले असते. सूर्याचे अधिष्ठान असलेले डोळे नसते तर सर्वजण आंधळे झाले असते. म्हणून आम्ही सूर्याशिवाय काही चालत नाही असे म्हटले आहे. यावर तुम्ही आंधळे पद्य रचना करतात की हो असे विचाराल तर त्यांच्या कवित्वालाही सूर्याची प्रेरणाच आहे असे सांगावे लागेल. आपली बुद्धीच गार होऊन गेल्यावर बुद्धी तेज कोठून असणार? सूर्यप्रकाश गरम तर चंद्रप्रकाश थंड आहे. ते गरम निघून गेले तर देह नाश पावतो. म्हणून सूर्य नसेल तर अजिबात काहीही चालणार नाही. हे सुज्ञ श्रोते हो, ही गोष्ट विचाराने जाणून घ्या. सूर्य हा हरिहराच्या अवताराच्या आधी आणि शिवशक्तीच्या अगणित रूपापेक्षाही आधी होता व आजही आहे. प्रपंचातील सर्वजण सूर्यप्रकाशात जगले आणि सूर्याच्या पुढेच देह सोडून गेले. लक्ष्मीचा लहान बंधू चंद्र अलीकडेच जन्मला आहे. क्षीरसागराचे मंथन करून काढलेल्या 14 रत्नांपैकी तो एक आहे. असो, सूर्याला विश्वचक्षू, जगाचे डोळे आहेत ही गोष्ट सर्वच लहान थोर जाणतात. सूर्य हा श्रेष्ठापेक्षाही श्रेष्ठ आहे. त्याला अपरिमित आकाश मार्गक्रमण करावी लागते. तीही एकदा नव्हे तर प्रतिदिनी तितकी वाट संपवायलाच पाहिजे. जगावर उपकार करण्याची, कष्ट करण्याची त्याला भगवंताची आज्ञाच आहे. दिवस संपताच अंधार होऊन लोकांना चांगले वाईट समजेनासे होते. रात्री संचारणारे चोर आणि घुबडच सूर्यापुढे दुसऱ्या कोणाला उभे करू शकणार? त्याची निश्चितपणे बरोबरी करू शकणारा प्रचंड तेजोराशी तोच. सर्वांचा आधार असलेला सूर्यच रामचंद्राचा मूळ पुरुष असल्याने त्याची अद्भुतता मानववाणीने कशी काय वर्णन करता येईल? आधीपासून शेवटपर्यंतच्या रघुवंश राजांना पाहिले तर ते एकापेक्षा एक श्रेष्ठ होऊन गेले. हा गूढ विचार जडबुद्धीच्या मला कसे समजणार? जेथे रामचंद्राचा भक्त समूह जमतो तेथे माझे अंतःकरण निमग्न होत असल्याने त्याचा महिमा वर्णन करण्यास मी असमर्थ आहे. सूर्याला नमस्कार केला तर सर्व पापांचे निवारण होते आणि सूर्यदर्शन घेतले तर सदैव स्फूर्ती वाढतच जाते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे षोडश दशके सूर्यस्तवन निरूपणम नाम द्वितीयः समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.